नमस्कार म्हणजे मी आहे स्नेहल गावडे. आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आम्ही आता परत एकदा फिरायला चाललो आहे. तर कुठे तर ठाण्यामधील हिरानंदिनी इस्टेटमध्ये फिरायला चाललो आहे. मी पहिल्यांदाच बघते, यांनी सगळ्यांनी बघून आल्यात. मी फर्स्ट टाईम चालले आणि मला तुम्हालाही दाखवायचं आहे. तर चला आम्ही निघालो आहे आता फिरायला. आजचा ब्लॉग याच्यावरच असणार आहे. तर चला तर मग बघूया. चला. दीदी म्हणतच नाही ना मला. तू एकदा दीदी म्हणते, एकदा हे म्हणते. हा माझा लुक आहे आजचा. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. गिफ्ट आली. चला 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 लवकर लवकर. गो गो गो. काय करते? 28ला जाणार आपली. आपण तिकडे वरती जाऊया. तू कुठे चालली मला सांग. कोण नेत आहे तुला? ओ माय गॉड. हाय. हॅलो. मामा आज पण नाही. मामा आज पण गावी गेलाय. तो उद्या येईल. आणि आता आम्हीच चाललोय फिरायला. आणि आधीरा खुश आहे कारण तिलाही तिकडे जायचं होतं. कारण का तिथे पाण्यात खेळायला भेटतं. तर बघूया आता. आणि इथं रिक्षा भेटली आम्हाला. रिक्षाने आम्ही चाललो. मामा असं तर आमची स्वतःची गाडी घेऊन गेलो असतो. काय असा प्रॉब्लेम नाही. आम्ही कुठे ॲडजस्ट करतो. आणि तुम्ही म्हणायचं की मधुरा कुठे आहे. तर मधुरा गेली आहे आपल्या मावशीकडे. त्यामध्ये इथे नाही आहे. तिथूनच ती गावी जाणार आहे कारण तिची स्कूल चालू झाली आहे. तर आम्ही तिघं जाऊ. आणि थोड्या दिवसात मी पण जाईन. तर तोपर्यंत आहे तोपर्यंत आपण फिरू. आपण हिरानंदिनीमध्ये इस्टेट तिथे पोचलेलो आणि इथे म्हणून इथे हे आहे. तिथे आपण आलो आहे. आणि त्यांचं सगळं जे काय असेल ना ते त्यांचं ब्रांचचं असतं. प्रत्येक गोष्ट त्यांची आहे. हा पुरा एरिया रोडपासून प्रत्येक गोष्ट ही त्यांची आहे. आणि हा त्यांचा पुरा इलाका आहे. आणि दिसायला किती सुंदर आहे बघा. आणि ते स्वच्छ बघा किती ठेवलेलं आहे. मग चला आता आपण जाऊया पुढे. जराचं रिॲक्शन बघा जेव्हा पाणी चालू झालं तेव्हा. गरम असतं पाणी बाबू. तुझे पाय भाजतील तर गरम असणार इथे. थंड होते तोपर्यंत. सगळ्या मुलांची मजा बघा. यासाठी अधिरा इथे आलेली होती आमच्यासोबत. मजा करूची होती त्याच्या. अदू एक तास तरी आम्हाला इथून उठता येणार नाही कारण तिची मजा चालू आहे. आणि ती आता एवढंच तर बाहेर येत नाही. बघूया आता येता का लवकर बाहेर.
सँड नको ओली करू झालं तिथं. गावी जायचं आहे का तर या ट्रेनने जायला बरं आहे बघा. आणि ते बस पण अवेलेबल आहे आपल्याकडे. मी एकटीच पुढे आले कारण आधीला बाहेर पडायला बघत नाही, त्याच्यामुळे माझी मीच आली आणि मीच बघते इथे काय काय आहे. आणि इथे जास्त करून सगळे शॉप आहेत, सगळे हाय लेवलचे शॉप आहेत. आणि दुसरी गोष्ट की इथे ना स्टॉल होते पण ते स्टॉल सध्या आता नाही आहेत. ते बघण्यासारखे होते काहीतरी पण ते नाही आहेत. बघू बघायला आले. आपण बाहेर कुठे बाहेरच्या देशात आल्यासारखं वाटतं इथे. काही नाही आहे कारण इथे वाटतं मला असं वाटतं की नाही आहे स्टॉल. बघू किती सुंदर असे ज्वेलरी येतात आणि बऱ्याच गोष्टी इथं आहेत बघण्यासारखे. आणि परफ्यूम आहे, ज्वेलरी आहे आणि आपल्यासाठी वेअर करण्यासाठी कपडे पण आहे. आणि बाहेर चालले तिथे अजिराने होते म्हणून मी आता एकटी चालले. सो आपण बघूया पुढे पुढे काय. अरे बापरे ती सुंदर आहे बघा. खूप मोठे आणि आहेत. हे ट्विन वन कानातले आहेत वाटतं, वरून आणि मागून आणि पुढे दोन्ही साईडने यूज करू शकतो आपण. तुमचं सुंदर असे क्वालिटीचे कपडे आणि सुंदर असे त्यांचे पॅटर्न आहेत. सो छान आहे. म्हणजे ज्यांना या पद्धतीचे कपडे आवडतात त्यांच्यासाठी हे ठीक आहे वेअर करण्यासाठी. पहना नहीं जाएगा ये वेदर में. और भी है ऐसा ही जो भी आपण चिकनमध्ये जर ना चिकन लवर्स आहेत ना, चिकन कुर्तीसाठी आणि लवर्स आहेत त्यांच्यासाठी हे ठीक आहे. सगळे कुर्ती आहेत. पैटर्न भी थोड़ा डिफरेंट है उस प्लाजो में तो बहुत प्यारा है. एवढे जास्त एवढ्या प्रकारचे रिंग आहेत यांच्याकडे की यांची क्वालिटी पण ठीक आणि सुंदर आहे. त्याच्यातली गेली आता हे ओनर आहेत त्यांच्या त्या स्टॉलचे आणि खूप सुंदर क्वालिटीचं त्यांच्याकडे बँगल्स आणि इयरिंग्स वगैरे ज्वेलरी वेगवेगळ्या प्रकारचे अमेरिकन डायमंडमध्ये पण आहे आणि खूप सुंदर त्या त्यांनी डिस्प्ले पण केलेला आहे. आम्ही आणि अधिरा आता जस्ट आलेली आहोत आणि भिजून आली. अधिरा अरे इकडे बघतो सर्व कैसा है इकडे बघतो इथे बघा
कितना 350 350 हो जाएगा मैम इसमें 200 to 50 वाले को जैसे ये 250 है हाँ ये 250 है ये 250 है देखो आप क्वालिटी में फर्क है देखो स्टोन में फर्क स्टोन का क्वालिटी ये 350 सेम हो हे 350 आणि हे 200 पर्यंत. एवढंच आहे. हॉल बघून झाला आपला आणि आता मी त्या समोरच्या ह्याच्यात जाते मॉलमध्ये. प्रत्येक इथे छोटे छोटे स्टॉल नाही सॉरी शॉपच आहे. आम्ही तिथल्या शॉपमध्ये जातो. काय आवडते का नाही ना चल ठीक आहे पुढे तो बघ मामी हा बघ मागे आणि ह्याच्यातले पण मारले डस्टबिन मध्ये गेले ते पण मार. ह्याच्या डस्टबिनमध्ये भेटलं नाही. आता परत बाहेर चालू आणि इथे नाहीच काय भेटलं. आम्हाला हवं आहे डेनिममध्ये कपडे जे मला मावशीसाठी हवे आहेत आणि मलाही हवे. इथे भेटले तर बरंच नाहीतर मग आम्ही मॉलमध्ये जाणार. बघू आता काय होतं काय ठरतं. ओके त्याच्यावर बसवते माशावरतीला बसव ना माशावरती बस ना. तू चालवते अरे बापरे मला कसं बसवणार कधी चालवतो असा हां आम्ही खाऊ बघूया ना काय ते KFC चा चल. आलेलो भरपूर बघण्यासाठी पण प्रॉब्लेम काय झाला की तिथे जे पहिला यायचे ना ते स्टॉल नाही आहे तिथे आणि खूप सुंदर त्यांचे स्टॉलचे हे असायचे आणि ते नाही आहे. आता आपण काहीतरी खाऊया आणि नेक्स्ट घरी जाऊया. हो काय व्हायचं कुठे जायचं आहे हे काय व्हायचं आहे काय खायचं आहे काय खायचं आहे ते खायचं आहे काय खायचं ते सांगा. कशाविषयी आहे आता सांग. असं हा होता गो बाकीचा ना असं कॉम्बो घेतलेला हे घे व्हेज का नॉनव्हेज बघ. माझं KFC मधलं काय काय घेतलं आहे खायला आणि हिची रिॲक्शन बघा हिला बघा. याच्यात डीप करा असं आणि खावा. हे बघ हे खाणार आहे. हे आवडलं तुला आवडलं काय हो 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 आम्ही घरी चाललो आणि आपण हे सगळं बघितलं आणि
चला आता बाय बाय. आता आम्ही जाऊन आलो आहे आणि सगळेच दमलो आहे बघा. तिथं झोपली आहे अधिरा आणि आम्हाला जे दाखवायचं होतं ते तिथे नव्हतं, कारण त्यांचं काहीतरी जूनमध्ये पावसाचा सीझन असल्यामुळे ना तिथे स्टॉल नाही लागत, नाही तर तिथे स्टॉल लागतात. आणि त्या स्टॉलमध्ये बरेचसे कपडे आणि सुंदर ज्वेलरीज व वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू तिथे असतात आणि येतात आणि बघण्यासारखे असतात ते. आणि ते मला ते दाखवायचं होतं तुम्हाला आणि मला खरेदी पण करायची होती, पण ते तिथे नव्हते. त्याच्यामुळे जास्त काय आम्ही तिथे घेतलंच नाही. आम्ही जस्ट फिरलो आणि अधिराला माउंटनमध्ये मजा करायची होती. तिथे तिने मजा केली आणि तिला पाहिजे होतं ते तिला भेटलं, फक्त आम्हालाच भेटलं नाही. आणि तिथेच KFCला जाऊन वगैरे मजा करून जरासं खाऊन वगैरे काहीतरी आलो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. इंस्टावरती आपलं पेज आहे, चॅनल आहे, तिथे पण फॉलो करा. आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय बाय, गुड नाईट.